स्टुडंट, मी आहे मिस्टर सीआर शिंदे आणि आज आपण डिस्कस करणार आहोत काही स्टडी स्ट्रॅटर्जी प्लॅन फॉर द कम्प्युटर एडेड डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मशीन्स म्हणजेच कॅडेम हा जो आपला थर्ड इयरचा कोर्स आहे याचा स्टडी स्ट्रॅटर्जी प्लॅन आपण डिस्कस करतो आहे. सो युनिट नंबर 3 हा परफॉर्मन्स पॅरामीटर्स ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा बिलॉंग करतो आहे. हा एकमेव असा युनिट आहे जो 3 फेज ट्रान्सफॉर्मरला आपला या एनसेमच्या सिलेबस मधून बिलॉंग करणार आहे. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकतात की परफॉर्मन्स म्हटल्यानंतर नो लोड करंट, इफिशियन्सी आणि रेग्युलेशन्स या रिलेटेड आपल्याला डेरिव्हेशन सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि न्यूमरिकल सुद्धा विचारले जातील. ओके, त्यानंतर लिकेज रिएक्टन्स. सो लिकेज रिएक्टन्स खूप इम्पॉर्टंट असं डेरिव्हेशन मोस्ट ऑफ द टाइम विचारलं जातं आणि त्यानंतर त्यावर डिपेंड असलेले न्यूमरिकल सुद्धा विचारले जातात. ओके, सेम थिंग्स मेकॅनिकल फोर्सेस, दोन डेरिव्हेशन आहेत मेकॅनिकल फोर्सेसचे आणि त्यापासून जो डिराइव्ह फॉर्म्युला आपल्याला मिळतो त्या बेसिसवर काही न्यूमरिकल्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे भरपूर असा चॉईस आहे, डेरिव्हेशन पण आहे, न्यूमरिकल्स पण आहेत प्रत्येक टॉपिकवर आपल्याला इथे बघायला. तर हे 3 मेनली टॉपिक तुम्ही या थर्ड युनिट मधून परफॉर्मन्स पॅरामीटर्स ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर मधून करू शकता. तसंच आता युनिट नंबर 4 मध्ये आपण बघू शकतो की 3 फेज इंडक्शन मोटरचा पार्ट 1 आहे आणि पार्ट 1 मध्ये कसं की थोडंफार इंट्रोडक्टरी थोडा पोर्शन्स आपल्याला इथे बघायला मिळतो. हा जो पार्ट 1 आहे याच्यामध्ये आपल्याला आपण स्टेटर डिझाईन अगोदर करतो आहे. ओके, सो स्टेटर डिझाईनच्या रिलेटेड जी थिअरी आहे ती आपल्याला जी फॉर्म्युलेज आपल्याला इथे मिळतात ते आपल्याला बघायचे आहेत आणि त्याच्या रिलेटेड न्यूमरिकल्स कंपल्सरी इथे आपल्याला बघायला मिळेल. सो इथे स्टेटर डिझाईनचं न्यूमरिकल्स आपण अपेक्षित करू शकतो किंवा 100% इथे राहणारच न्यूमरिकल्स. ओके, त्यासोबत तुम्ही थेरॉटिकल जर बघितलं तर चॉईस ऑफ बीएव्ही म्हणजे स्पेसिफिक मॅग्नेटिक लोडिंगची चॉईस आपण कशा प्रकारे करतो हा एक थेरॉटिकल क्वेश्चन, किंवा चॉईस ऑफ स्पेसिफिक इलेक्ट्रिकल लोडिंग कशी आपण चॉईस करतो त्याची सुद्धा थिअरी आपण इथे अपेक्षित करू शकतो. आउटपुट इक्वेशन ऑब्विसली ट्रान्सफॉर इंडक्शन मोटर जेव्हा स्टार्ट होत होतं जसं ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट इक्वेशन होतं इनसेम एक्झाम मध्ये तसंच आता या एनसेमच्या पोर्शन मध्ये इंडक्शन मोटरचा हा पहिला युनिट आहे. त्यामुळे इथे आउटपुट इक्वेशन ऑफ इंडक्शन मोटर हे अपेक्षितच आहे आणि आउटपुट इक्वेशनचं आपल्याला जे आउटपुट इक्वेशन मिळतं त्याच्यावर एक सिंपलसा न्यूमरिकल्स किंवा आउटपुट इक्वेशन्स पासून तुम्हाला काय कन्क्लूड करता येतं, कशा प्रकारे इंडक्शन मोटरची साईज, स्पीड आणि अदर पॅरामीटर्स हे आउटपुट इक्वेशनवर डिपेंड आहेत हे आपल्याला इथे बघायला मिळतात. ओके, सो अशा प्रकारे हे 3 टॉपिक युनिट नंबर 4 वर विचारल्या जातील. तर थोडंफार आता पार्ट 2 जेव्हा स्टार्ट होतो तर हा युनिट नंबर 5 जो आहे हा 3 फेज इंडक्शन मोटरचा पार्ट 2 पोर्शन आहे. आता पार्ट 2 म्हणजे काय की थोडा एक ऍडव्हान्स मध्ये जाणार आहे. सो ऍडव्हान्स पोर्शन मध्ये काय बघायला मिळतो तर तिकडे आपण स्टेटरला ऑलरेडी डिझाईन केलेला आहे. तर आता स्टेटर आणि रोटर मध्ये असलेला जो लेंथ ऑफ एअर गॅप असतो म्हणजे एअर गॅपची जी आपल्याला लेंथ ठेवायची आहे ती कमी ठेवायची की जास्त ठेवायचा एअर गॅप, याच्यावर खूप काही असं डेरिव्हेशन्स आपल्याला इथे बघायला मिळतंय. एलजीचं डेरिव्हेशन लेंथ ऑफ एअर गॅप आणि चॉईस ऑफ लेंथ ऑफ एअर गॅप खूपच इम्पॉर्टंट असा हा क्वेश्चन आणि हा बघायलाच मिळेल 101%. चॉईस ऑफ लेंथ ऑफ एअर गॅप, इफेक्ट ऑफ लेंथ ऑफ एअर गॅप म्हणजे लेंथ ऑफ एअर गॅप कमी ठेवला तर काय इफेक्ट होतो, कोणावर इफेक्ट होतो आणि कसा होतो. तसंच लेंथ ऑफ एअर गॅप जर जास्त ठेवला तर कोणावर इफेक्ट होतो, कसा होतो ते सुद्धा आपल्याला चॉईस मध्ये लिहिता येईल. रोटर डिझाईन कंपल्सरी, रोटर डिझाईन खूप इम्पॉर्टंट पोर्शन इथे आहे. ह्या रोटर डिझाईन वर तुम्हाला न्यूमरिकल्स ॲज वेल ॲज द डेरिव्हेशन्स किंवा डिझाईनच्या काही स्टेप्स विचारले जातील. ओके, सो हे दोन्ही पोर्शन्स इथे करणे कंपल्सरी आहेत. सो रोटर डिझाईन खूपच इम्पॉर्टंट पोर्शन्स या युनिट नंबर 5 मध्ये. सेम थिंग्स एक फ्लोचार्ट आपल्याला काढता येईल, जनरलाइज फ्लोचार्ट आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण कम्प्युटर एडेड डिझाईनचा एक फ्लोचार्ट म्हणतो म्हणजे ज्याला आपण ऑल्गोरिदम या एका शब्दामध्ये म्हणू शकतो. तर तो फ्लोचार्ट इथे इंडक्शन मोटरच्या डिझाईनचा आपल्याला येणे अपेक्षित आहे. त्यानंतर लास्ट युनिटला आपण जेव्हा जातो तर हा परफॉर्मन्स पॅरामीटर ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर, जसा एनसेमचा सिलेबस जो स्टार्ट होतो जो परफॉर्मन्स पॅरामीटर ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मरने स्टार्ट होतो. त्यानंतर पार्ट 1 डिझाईनचा इंडक्शन मोटर, पार्ट 2 डिझाईनचा इंडक्शन मोटर आणि हा जो लास्ट टॉपिक आहे परफॉर्मन्स पॅरामीटर्स ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. तर इथे तुम्ही बघू शकतात की लिकेज रिएक्टन्सचं डेरिव्हेशन कंपल्सरी तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर लिकेज रिएक्टन्स वरचे न्यूमरिकल तर 101% तुम्हाला तिथे बघायला मिळणारच. त्यासोबतच लिकेज फ्लक्सेस
टूथ पल्सेस असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा, जे पल्सेस, टाइप्स ऑफ पल्सेस आपल्याला बघायला मिळतात. दॅट इज नथिंग बट द लिकेज फ्लक्सेस. त्यांचं एक्सप्लेनेशन, त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांचे टाइप्स म्हणा किंवा त्यांचं शॉर्ट नोट्स हे इथे विचारलं जातात. डायग्राम ड्रॉ करायला कंपल्सरी लावतात लिकेज फ्लक्सेसला. त्यानंतर मॅग्नेटायझिंग करंटचं न्यूमरिकल्स आहेत, त्यांचे इफेक्ट आहे, मॅग्नेटायझिंग करंटचे काही चॉईसेस असतात, त्याबद्दल काही एक थेरॉटिकल क्वेश्चन्स हा इथे विचारला जातो. आता मॅग्नेटायझिंग करंट आहे म्हणजेच काय की MMF सुद्धा असणार आहे तिथे. सो MMF, मॅग्नेटायझिंग करंट, या रिलेशन्स मध्ये जे आपल्याला थेरी कन्सेप्ट किंवा इफेक्ट किंवा चॉईस जे आहेत ते इथे करणे कंपल्सरी आहे. तर अशा प्रकारे हे सिलेक्टेड टॉपिक मी या युनिट वाईज काढलेले आहेत आणि याच्यावर तुम्ही जर स्टडी केला तर हमखास तुम्हाला पासिंगची गॅरंटी आहे. स्कोरिंग करायचं असेल तर न्यूमरिकलवर खूप जास्त प्रॅक्टिस करा. न्यूमरिकल्स कंपल्सरी, प्रत्येक टॉपिकवर एक एक न्यूमरिकल्स हा विचारला जाऊ शकतो. ओके, न्यूमरिकल नाही विचारलं तर त्याचं डेरिव्हेशन तरी विचारला जाऊ शकतो. म्हणून डेरिव्हेशन प्लस न्यूमरिकल हा एक स्टडी स्ट्रॅटर्जी प्लॅन कॅडम साठी तरी आपल्याला ठेवणे कंपल्सरी आहे. Okay, so all the best for the end sem exam and thank you for watching this video.